नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ई पीक पाहणी कशी करावी 2024-25 अपडेट व्हर्जन. त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. सर्वप्रथम आपण ॲप ओपन करून घेऊ. नंतर पुढे स्क्रॉल करू. स्क्रॉल केल्याच्या नंतर विभाग निवडू. जो असेल तो छत्रपती संभाजीनगर आहे म्हणून तो निवडतो. नंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करू. नंतर शेतकरी म्हणून लॉग इन करू. आपला 10 अंकी मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे. तो टाकून झाल्यावर पुढे जा या बटनवर क्लिक करा. नेटवर्क स्लो असल्या कारणाने थोडासा वेळ घेईल. त्यानंतर आपण जर नवीन खातेदार असाल तर नवीन नोंदणी करा. अगोदर खरीपची जर नोंदणी केली असेल तर खातेदाराचं नाव निवडा. खातेदाराचं नाव जो असेल तो निवडा. माझं हे असल्या कारणाने मी ते निवडतो आहे. नंतर 4 अंकी सांकेताक नंबर टाका, म्हणजे आपला OTP नंबर जो असेल तो टाका. तो टाकून झाल्यावर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. नेटवर्क स्लो असल्या कारणाने थोडासा वेळ घेईल. त्यानंतर पीक माहिती नोंदवा. आपला खाते क्रमांक निवडा. खाते क्रमांक निवडून झाल्यावर गट नंबर निवडा. गट नंबर निवडून झाल्यावर आपला खाली हंगाम निवडा. संपूर्ण वर्ष का रब्बी आहे म्हणून रब्बी निवडतो. नंतर पिकाचा वर्ग निवडा. निर्भळ पीक का मिश्र पीक. निर्भळ पीक आहे म्हणून निर्भळ पीक वर क्लिक करा. पिकाचा प्रकार निवडा. पीक आहे का फळबाग. पीक आहे म्हणून पीक निवडतो. कोणतं पीक आहे. गहू पीक आहे म्हणून यात आपलं पीक शोधून घ्यायचं. गहू या पिकाला क्लिक करतो. नंतर खाली किती क्षेत्र पेरलं आहे. माझं 0.50 असल्या कारणाने मी ते निवडतो. त्यानंतर जलसिंचन साधने निवडा. विहीर. त्यानंतर सिंचन पद्धत प्रवाही सिंचन. नंतर लागवडीचा दिनांक, ज्या दिवशी आपण पीक पेरलं त्या पेरणी दिनांक 20 आहे म्हणून 20 निवडतो. नंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का नाही. होय करायचं असलं तर होय. पुढे जा या बटनावर क्लिक करायचं. नंतर आपल्या समोर आपला गट नंबर ओपन होईल. गट नंबर बरोबर असेल तर अद्ययावत करा या बटनाला क्लिक करायचं. अद्ययावत करून झाल्याच्या नंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्या समोर पिकाचे छायाचित्र घ्या असं येईल. त्यापैकी आपण दोन्ही अँगलना 2 छायाचित्र घ्यायचे आहे. मी सर्वप्रथम 1 नंबरचं छायाचित्र घेऊन दाखवतो. ठीक आहे, क्लिक करायचं. नंतर फोटो घ्यायचा. आता मी घरी असल्या कारणानं तसा फोटो घेऊन दाखवत आहे. पीक माझ्या जवळ नाही त्यामुळं नेटवर्क स्लो असल्याने थोडा वेळ घेईल. ठीक आहे. दुसरा फोटो घ्यायचा.
दोन्ही छायाचित्र घेऊन झाल्यावर राईट ह्या बटनवर क्लिक करायचं। या पद्धतीने आपली पीक पाहणी पाहणी पूर्ण झाली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।